आज आपण करणार आहोत वल्ल्या नारळापासून खरवस. चला तर मग करूया. इथे वल्लं नारळ घेतलेले एका कपानं मोजून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि आपल्याला कोरडंच असं हे मिक्सरला फिरून घ्यायचे. कोरडं फिरवलं की त्याच कपाने आता यामध्ये 1 कप आपल्याला पाणी घालायचं. पुन्हा मिक्सरला फिरून याचं दूध काढून घ्यायचे. आता इथे मी पातेलं ठेवले, त्यावर चाळणी ठेवली. सगळं असं हे दूध गाळून घ्यायचं आणि वरचा चोथा बाजूला काढून घ्यायचा आहे. आता काय करायचं, यामधलं अर्धं दूध एका वाटीत काढायचं. त्यामध्ये 1 कप कॉर्नफ्लॉवर घालायचं. चांगली अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आणि अर्ध्या दुधामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायची. साखर आपल्याला चांगली अशी मिक्स करून घ्यायची. साखर विरघळली की आपल्याला गॅसवर पातेलं ठेवायचे. चांगली अशी दुधाला उकळी आणून घालायची. यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर पेस्ट घालायची आणि एका हाताने सगळं असं हे मिक्स करून घ्यायचे. चांगलं असं हे घट्ट होईपर्यंत आपल्याला एकसारखं हलवीत राहायचं. कुठलंच गाठी व्हायचं काम नाही, असं हलवीत राहायचं. तर तयार आहे आपला चीक. आता एका पातेल्याला इथे तूप किंवा बटर लावून घ्यायचे. सगळं मिश्रण यामध्ये टाकायचं. मिश्रण थंड झालं की आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून 10 मिनटं याला सेट करून घ्यायचे. तर तयार आहे आपला ओल्या नारळाचा पांढरा शुभ्र असा खरवस. तर आपल्याला जशा म्हटलं तशा याच्या वड्या पाडून घ्यायच्या. किती मऊ लुसलुशीत आपला हे नारळाचा खरवस झालेला आहे बघा. तुम्ही पण नक्की नारळाचा खरवस करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.